वर्धा जिल्ह्याच्या देवळी शहरात आज आरोग्य आणि महसूल सेवेचा मोठा महासंगम पाहायला मिळाला। या शिबिराला देवळीसह परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांनी उपचारासाठी प्रचंड गर्दी केली होती। या भव्य शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याला देवळी पुलगावचे आमदार राजेश बकाने, आर्वीचे आमदार सुमित वानखेडे, माजी खासदार रामदास तडस, नागपूर मेडिकल कॉलेजचे न्यूरोसर्जन प्रोफेसर डॉक्टर गिरी, देवळी नगरपालिकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, शासकीय रुग्णालयाचे सीएम डॉक्टर पवार, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि आशा वर्कर्स यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। 2 दिवस चालणाऱ्या या महाआरोग्य शिबिरात सामान्य तपासणी, मोतीबिंदू, काचबिंदू, ब्लड शुगर तसंच कर्करोग आणि चेस्ट कॅन्सर यासारख्या गंभीर आजारांवर मोफत तपासणी आणि उपचार केले जात आहे। देवळी पुलगावचे आमदार राजेश बकाने यांनी या आरोग्य आणि महसूल शिबिरामुळे देवळी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या आणि जमिनीच्या अनेक अडचणी एकाच छताखाली सुटणार आहेत असा विश्वास व्यक्त केला। सर्व देवळी पुलगाव मतदारसंघातीलच नव्हे तर आजूबाजूच्या मतदारसंघातील लोकांना सुद्धा आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे या दृष्टीने आम्ही 2 दिवस हे आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे। आणि महाराष्ट्रामध्ये जे आरोग्य शिबिर आणि महाराजस्व शिबिर झालेले आहे त्याची सांगता खऱ्या अर्थाने ही माझ्या मतदारसंघामध्ये देवळीमध्ये आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट। तसंच आरोग्य जागृतीबाबत बोलताना न्यूरोसर्जन डॉक्टर गिरी म्हणालेत, सुदृढ आरोग्यासाठी सर्वांनी पुढे येऊन गरजू रुग्णांना या शिबिरात आणलं पाहिजे। तर आर्वीचे आमदार सुमित वानखेडे यांनी सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसापासून हे आरोग्य अभियान सुरू झालं असून ग्रामीण व शहरी भागातील हजारो गरजू नागरिकांना याचा थेट लाभ मिळत आहे। नाही आहे, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि मला असं वाटतं की जे आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेली शिबिर आहे, जिथे सगळीकडे महाआरोग्य शिबिरं होतात आहे, या सगळ्या शिबिरांची आपल्याला अशी नितांत आवश्यकता आहे आणि आपण खरंच त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे। माननीय पालकमंत्री आणि जिल्ह्यातील आमदार या इतर सन्माननीय आमदार यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि जिल्हा प्रशासनाचंही अभिनंदन करतो। आरोग्य व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो की त्यांच्या एकत्रित या मेहनतीमुळे हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी। दरम्यान महाराष्ट्रातील महामहसूल अभियानाच्या समारोप याच देवळी शहरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे। या अभियानांतर्गत नागरिकांच्या जागेचे पट्टे आणि निराधारांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावले जात आहेत। एकंदरीत आरोग्य सेवा आणि प्रशासकीय कामं एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यानं देवळीच्या नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे।